हॅलो हाय नमस्कार यूट्यूब फॅमिली, कशा आहात सर्वजण. तर चला आज आपण बनवणार आहे मसाला पास्ता. तर एकदम सिंपल आणि सोप्या पद्धतीचा पास्ता बनवलेला आहे. तर इथे बघू शकता तुम्ही, इथे मी पास्ता घेतलेला आहे आणि पास्त्यासाठी लागणारं सर्व साहित्य कट करून घेतलेलं आहे. कांदा, टोमॅटो, मिरची, कोथिंबीर आणि अजून बरंच काही साहित्य घेतलेलं आहे. तर चला आपण स्टेप बाय स्टेप बघूया. इथे मी कढईमध्ये तेल टाकलेलं आहे, साधारण 2 ते 3 चमचे. त्याच्यामध्ये फोडणीला जिरे टाकलेलं आहे, त्यानंतर कढीपत्ता टाकलेला आहे, त्यानंतर आपला बारीक कट केलेला कांदा टाकलेला आहे, बारीक चिरलेलं लसूण टाकलेलं आहे त्याच्यामध्ये. परत थोडंसं एक छोटासा आल्याचा तुकडा बारीक कट करून घेतला होता. त्यानंतर हिरवी मिरची टाकलेली आहे. हे छान असं परतून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता. अशा पद्धतीने हे छान असं मी परतून घेतलेलं आहे. त्यानंतर सर्वात लास्टला त्याच्यामध्ये मी टोमॅटो ॲड केलेला आहे. टोमॅटो हे आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने हे सर्व कट केलेलं साहित्य छान असं परतून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये मी चिमटभर हळद, थोडीशी धनेपूड, लाल मिरची पावडर आणि थोडासा गरम मसाला टाकलेला आहे. ते छान परतून घेतलं. त्यानंतर आपला जो पास्ता आहे तो कच्चाच मी ह्याच्यामध्ये ॲड केलेला आहे. ते चांगलं परतून घेतलं. त्यानंतर त्याच्यामध्ये मी पाणी टाकलेलं आहे, जेवढं पास्त्याला म्हणजे लागणार आहे शिजण्यासाठी तेवढं पाणी टाकलेलं आहे. आणि छान असं एकदा हे सर्व मिक्स करून घेतलं. त्यानंतर ताट झाकून एक 10 मिनिटे कमी गॅसवरती हे मी शिजवून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता आपला पास्ता मस्त असा शिजलेला आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये मी वरून चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि इथे मी पास्ता मसाला टाकलेला आहे, वरून एक पुडी टाकलेली आहे. तुमच्याकडे असेल तर टाका, नसेल तर काही गरज नाही एवढी. त्यानंतर हे मी छान असं परतून घेतलेलं आहे. बघू शकता तुम्ही, आपला छान असा पास्ता तयार झालेला आहे. त्यानंतर वरून भरपूर अशी कोथिंबीर टाकलेली आहे. तुम्ही ही रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि